नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीसांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले। यावेळी जनतेला हवंय तेच होणार असं मुख्यमंत्री म्हणाले। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। देवेंद्र फडणवीस आपल्याबरोबर आहेत। साहेब, गणरायाचं दर्शनी पहिल्याच दिवशी मला अतिशय आनंद आहे की आज आपल्या नववर्षाचा इंग्रजी नववर्षाचा पहिला दिवस आहे आणि त्या दिवशी प्रत्यक्ष गणरायाचं श्री सिद्धिविनायकांचं दर्शन घेण्याची संधी मिळाली। मी आज मेट्रोने प्रवास करून या ठिकाणी आलो आणि हे दर्शन घेतलेलं आहे। मन अतिशय प्रसन्न आहे। सिद्धिविनायकाचा आशीर्वाद। बाप्पाला विशेष साकडं काय महापालिका आहे महाराष्ट्रात? बाप्पाला साकडं घालण्याची गरज नाही, आपल्या मनातलं ते ओळखतं, त्यामुळे आपल्या मनासारखंच करणार। सगळं काही मनासारखं होईल, मनासारखंच। दुसरं की महाराष्ट्रामध्ये सगळ्या निवडणुकीचा माहोल आहे, तर तुम्ही कधी प्रचाराचा नारळ फोडताय, तुमच्या सभा होतात? आता तसं तर लवकरच सुरू होईल, पण बहुधा 3 तारखेला आम्ही विचार करतोय 3 किंवा 4 ला एकत्रित सभा करण्याचा। साहेब, मुंबईकरांना आशा आहे की यावेळेस तुम्ही जे 2014 पासून जे डेव्हलपमेंट केली त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये परत एकदा मुंबईकरांना काय साधारणतः तुम्ही साथ द्या असं मागणी कराल? मला असं वाटतं की आमचा ट्रॅक रेकॉर्ड मुंबईकरांनी पाहिलाय, जे बोललो ते डिलिव्हर केलाय हे मुंबईकरांनी बघितलेलं आहे, त्यामुळे मुंबईकर आम्हालाच मतदान करतात। सर, शेवटचा प्रश्न, मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात जे काही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे ती कशी कमी करणार आहे? आता जवळजवळ सगळे परत यायला लागलेले आहे, ते साहजिक होतं। 10 वर्षांनी निवडणूक होते, 2 पिढ्या आहेत, पण आता हळूहळू सगळे वापस घेत आहेत। धन्यवाद। मुख्यमंत्री यांनी गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपल्याबरोबर संवाद साधलाय। सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।